श्री गुरुचरित्र कथासार मतिमंद विप्रपुत्रावर कृपा केली. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, मी तुम्हाला श्रीगुरु श्रीपाद श्री वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो, ऐका. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले. मग 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले. त्यानंतर ते कृष्णा आणि गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले. तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असत. अंबिका या त्यांच्या पत्नी. त्यांची मुले जगत नसत. पुढे नवसायासांनी त्यांना एक पुत्र झाले, पण ते मंदबुद्धीचे होते. मुंज झाल्यावर पिताजींनी त्यांना विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती झाली नाही. पतींची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे. पुढे ते ब्राह्मण मरण पावले. विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या. तेव्हा एका पंडितांच्या पत्नींना त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. त्यांचे निर्बुद्ध पुत्र काहीच कामधंदा करत नाहीत म्हणून ते त्यांची उघड निंदा करायचे. म्हणायचे, अरे मूर्खा, तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात. तुमच्या चिंतेने पिताजी गेले. तुमच्यामुळे मातोश्रींवर भिक्षेची वेळ आली. तुमच्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही? अशी रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या पुत्रांना सहन झाली नाही. ते दुःखी झाले. त्यांनी आपल्या माताजींना प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला. त्यांनाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनीही आत्महत्या करायचे ठरवले. ती दोघे नदीवर गेली. तिथे श्रीपाद यती स्नान करत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. त्यांनी अंबिकांना देहत्यागाचे कारण विचारले. तेव्हा अंबिका म्हणाल्या, स्वामी, माझे पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा. त्यांची व्यथा ऐकून श्रीगुरु कळवळले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोषसमयी शिवजींची भावभक्तीने पूजा करा. या व्रतरूपी शिवाराधनेने तुमचे कल्याण होईल. त्यावेळी त्यांनी एक व्रतकथा सांगितली. ते म्हणाले, उज्जैनीचे राजा चंद्रसेन यांचे जिवलग मित्र मणिभद्र हे परम शिवभक्त होते. शिवजींनी त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचे देखील सुवर्ण होत असे. राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगरीला वेढा दिला. चंद्रसेन राजाने आपल्या नगरीच्या रक्षणार्थ आपल्या सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता आणि तिथी होती त्रयोदशी. शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजांनी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबलेश्वरांची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. गवळीवाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला आणि पत्री व फुलांनी त्या शिवलिंगाची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. पण एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाक मारूनही तो घरी गेला नाही. तेव्हा तिने तिथे येऊन त्याला धपाटा घातला आणि दगडधोंड्यांचे शिवालय विस्कटून ती तणतणत निघून गेली. ते पाहून त्या गोपबाळाला खूप दुःख झाले. तो रडू लागला आणि आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून घरी गेलाच नाही. तो तिथेच राहून शिवलिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी तिथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. त्यांनी त्याला दर्शन दिले. तेव्हा त्याने त्यांना माझ्या मातेवर रागवू नका अशी विनंती केली. ते म्हणाले, बाळा, तुझ्या मातेने प्रदोषसमयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे वरदान देऊन ते लिंगस्थानी गुप्त झाले. महादेवांनी निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेन राजाही तिथे आला. त्यांनी गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले. हे वृत्त समजताच शत्रुराजांची मने पालटली.
त्यांनी चंद्रसेन राजाशी सख्य केले. ती अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणांचा अवतार होणार असल्याचं सांगताच ती आनंदाने रडू लागली. श्रीगुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवारी प्रदोषकळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले आणि त्यांच्या पुत्रांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे ते महाविद्वान झाले. त्यांचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकांची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर श्रीपाद यांना शिवस्वरूप मानून त्या नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागल्या. त्यांच्या पुत्राचा विवाह झाला. त्यांना पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्यांचे परमकल्याण झाले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 समाप्त.